प्रभूने विचार केला, माझा भरत चतुरंगी सेना घेऊन आला, याचा अर्थ सत्ता घेऊन आला. भरतानं सत्तेचा स्वीकार केला नाही. पण लक्ष्मणरावनं डोकं चालवलं, मिलिटरी घेऊन आला म्हणजे दादाला मारायला. लक्ष्मणरावचं डोकं, लाल डोळ्यान धनुष्याला बाण लावून, सुना क्या भैया, आपको मारने के लिए आ रहा हो, उसको पता नहीं मेरा राम अकेला उनके साथ दुनिया का आधार शेष का अवतार भी है, आने दो भैया. जैसा हाथी को शेर चीर डालता है वैसा भरत को मार डालूंगा भैया. अभिमान से नहीं, स्वभाव से कहता हूं, मेरा विश्वास भी है कि विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता, वैसा कई कई का दूध पिया बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता. लखन तू बहुत अच्छी बात हर दिन करता था, लेकिन आज बहुत ही अच्छी बात की है लखन. लेकिन एक सवाल पूछूं, सद्गुण किसी में नहीं आते, किसी में जिन्होंने कभी जिंदगी में संतों की संगत नहीं की. लेकिन बुरा मत मानो, मेरे भरत को संत की संगत करने की जरूरत नहीं लखन. इस समय दुनिया में का सबसे बड़ा संत अपना भरत है. आणि भरत आश्रमाच्या मागणं आलेले, राम सीता आश्रमाकडे पाठ करून बसलेले. लक्ष्मण अंगणात उभा, म्हणजे पहिलं लक्ष लक्ष्मणाचं भरताकडे गेलं. तिथंच भरतानं डोकं आपटून लक्ष्मणाला वंदन केलं. एवढ्या कृतीनं लक्ष्मण रडतोय जो विरोधात बोलत होता, आणि म्हणाला, भैया मैंने भरत भैया को पहचाना नहीं, वो संत है, पिछले द्वार से आया भैया, जाओ दर्शन दो. मग धावले रामचंद्र, कडकडून मिठी मारली एकमेकाला, पुष्पवृष्टी बंधू प्रेमावरती. शत्रुघ्नाचं मिलन सगळ्यांचं. पण गुहकजी म्हणाले, प्रभु चतुरंगिनी सेना, उसमें 3 माताएं हैं, गुरुदेव भी आए हैं. तर तिथपर्यंत येतात. प्रभूंनी पहिलं वंदन गुरुदेवाला केलं, नंतर माता कैकेयीला वंदन केलं, मग सुमित्रा मायला, शेवटी माय कौसल्याला. जनक राजा आल्याचा उल्लेख आहे. वसिष्ठांनी सांगितलं, श्रीरामा तुझे पिता गतप्राण झाले, पुन्हा रडारड. त्या विधी पुन्हा करून घेतल्या, पण निर्णय होत नाही. जनकजी वशिष्ठावर, वशिष्ठ जनकावर, दोघं भरतावर, भरत रामावर. शेवटी रामचंद्र म्हणाले, भरत अपने पिताजी को बचन प्राण से प्यारे बचन संभालने के मैं आया बनवास, दूसरा बचन शासन का आपको संभालना. मर जाऊंगा तो भी शासन नहीं स्वीकारूंगा भैया. अरे कुछ तो सहयोग देना पड़ेगा, मैं तो 14 साल के पहले वापस नहीं आ सकता. रखवारी करूंगा, जाओ रखवारी कर, मेरी क्या ताकत है. आधार देऊन पादुका दिल्या, पादुका डोक्यावर घेतल्या, आणि भरतजी निर्वाणी, चलता हो भैया, 14वें साल के अंतिम दिन के सूर्यास्त तक आपकी राह देखूंगा. 14वें साल के अंतिम दिन का सूर्यास्त हुआ, आप नहीं आए, समझ लेना भरत मर गया, प्रणाम. जरा विचार करा, एक सावत्र भाऊ म्हणतो, तुम्ही शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत आला नाही तर मी जिवंत दिसणार नाही. आणि बरेच सक्के भाऊ इस्टेटीसाठी भावाच्या मरण्याची वाट पाहतात. रामायण यासाठी ऐकायचं. पादुका घेऊन भरतजी आले, पादुका सिंहासनावर ठेवल्या, पण भरताचं लक्ष लागत नाही. तुकाराम बुवा, एक दिवस भरत एकटेच माय कौसल्याच्या महाली आतून कडी लावून एवढा रडला भरत. माय कौसल्या विचारते, तब्येत नाही का बरी बेटा. आय आय, का रडतो. मनातलं बोलायला आलो. काय, मी जेवण करत नाही, माझ्या शेजारी बसून माझ्या बापाची शपथ घालू घालू जेवायला घालतेस नाही, पण मी घास घेतो ना, त्या घासात मला माझा लक्ष्मण दिसतो. आई 14 वर्षे दादासाठी काही खात नाही, मी इथे भोजन करतो. माझी एक इच्छा आहे आई, मला तपाला जायचं आहे नंदीग्रामात. माय कौसल्या रडली, पण नाईलाजानं परवानगी दिली. भरतजी आता नंदीग्रामात जातात हे सर्वांना कळालं. भरतानं सफेद वस्त्र परिधान केली, रुद्राक्षाच्या माळा, हातात कमंडलू, पायात खडाऊ, पादुकावर डोकं टेकवलं. तुकाराम बुवा पाहिलं तर प्रचंड गर्दी झालेली. सगळ्यात जास्त गर्दी आज तपस्वी संताची आहे. नखाच्या चुंबळी झालेले ऋषी मुनी, लंगोट्या लावलेले, जटादाढी वाढलेले, हिमालयात तपाला बसलेले आज सगळे दरबारात. आणि सर्वांना भरतानं नमस्कार केला. ज्या दिवशी राम वनवासात गेला त्या दिवशी एवढा साधू समाज रडला नव्हता तेवढा आज रडतोय का. सावत्र भावाच्या त्यागानं साधू संताला रडवलं. ज्याला राज्य मिळणार होतं तो भावासाठी तपाला चाललाय.
पण लक्ष गेलं, सर्वात दयाजनक पात्र दिसलं. शेवटचा राजमहालाचा खांब कवटावून रडत होता धाकटा भाऊ शत्रुघ्न. आता समजूत काढायला लागेल ना डोंगरेजी. लहान भावाजवळ भरतजी आले. खूप रडतोय. रडू नको शत्रुघ्ना, रडू नको. दादा, गुरु वसिष्ठ आपल्याला शिकवताना सांगायचे की पोरं हो, बाप मेला म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो आणि आपल्या भावंडांना लेकरासारखा सांभाळतो, असा नियम आहे ना दादा. हा, मग काय दृष्ट लागली का दादा अयोध्येला? बाप मेला, 2 भाऊ वहिनी वनवासात गेली, तूही मला सोडून चालला. अब मुझे भी बता दो भैया, मैं कहां जाऊं? शत्रुघ्न, हिम्मत हारना नहीं, मैं भैया के लिए तप करने जा रहा हूं. नंदीग्रामामध्ये खड्डा खोदला. मही खणी कुस सातरी सवारी. 14 वर्षे तप करतायत भरतजी. चित्रकूटावर रामचंद्राचं वास्तव्य 13 वर्ष आहे. अधूनमधून अयोध्येचे प्रजाजन रामाच्या भेटीसाठी चित्रकूटावर येत असत. म्हणून 13 वर्षाचा वनवास चित्रकूटावर संपेपर्यंत इथपर्यंतच्या प्रकरणाला नाव तुलसीदासजींनी अयोध्याकांड दिलं, कारण अयोध्येच्या जनतेचा संबंध आला म्हणून. आणि इथे अयोध्याकांड पूर्ण झालं. येथे श्रीमद रामतीर्थमानस सकल कली कलुषित होऊन सणे द्वितीय सोपान समाप्त. गणेश सहस्त्रनाम पार्वती गुरुदेवाला वंदन करून अरण्याकांडाला सुरुवात झाली. 13 वर्षे वनवासाचे चित्रकूटावर. एक दिवस लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले. वेळ सकाळची. रामचंद्र प्रभूंनी सीतामाईच्या गळ्यात फुलाचा हार घातला. सीतामाई म्हणल्या, नवलच करताय कधी कधी. रोज मी तुमच्या गळ्यात हार घालत होती, आज तुम्ही माझ्या गळ्यात हार घालता? हो का? ज्याच्या करता आपण अवतार घेतला सीते, त्या नाटकाची सुरुवात उद्या आहे. आज 13वं वर्ष पूर्ण झालं. उद्या नाटक सुरू होतो आणि त्या नाटकातलं मुख्य पात्र तू आहे. म्हणून मी आजच हार घालून तुझं सहर्षे स्वागत करीत आहे. पण हे बघायला इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या रूपात आला. त्यानं बघितलं, याला तर देव बाप्पा समजून आलो मी. आणि येतं उठल्या उठल्या बायकोच्या गळ्यात घालता हार, कसा देव? कावळ्याचं डोकं. म्हणून सीतेच्या चरणावर चोचेचा प्रहार. रक्त वाहू लागलं. सीता रक्त वाहू लागलं. प्रभून गर्भाची काडी अभिमंत्रिकडून सोडली. त्याला जाळ सुटले अग्निबाणाप्रमाणे. पुढे तो इंद्राकडे, ब्रह्मदेवाकडे, महादेवाकडे कोणी स्वीकार. नारदाला दया आली. नारदानं सांगितलं, ज्याचा अपराध घडला त्या श्रीरामाकडे जा. प्रभून त्याला एका डोळ्याचा केला, एकाक्षी एक नयन करिता ज्या भवानी. हे फक्त राम सीतेला माहिती आहे. लक्ष्मण म्हणजे कंदमुळे घेऊन आले असताना रामचंद्र लखन स्थलांतर करना है कल सुबह. चित्रकूट सोडला प्रभूंनी. राम लक्ष्मण सीता तिघही निघाले. अत्री अनसूयाच्या आश्रमात आले. अनसूया मातेनं बसायला दिलं, पूजा केली, कंदमूल फळे खायला दिली.
वस्त्र अलंकार दिले, सीतेनं स्वीकारले, जे मलिन होत नाही, फाटल्या जात नाही, पतिव्रताच्या बाबतीमध्ये प्रतिपादन केलं. आणि अत्री अनसोयेला नमस्कार करून राम लक्ष्मण सीता पुढे निघाले. विराट नावाचा राक्षस धावून त्याचा नाश केला. शरभंग मुनीचा उद्धार केला. हाडांचा प्रचंड मोठा ढीग बघितला. तिथं प्रभूनं प्रतिज्ञा केली, निश्चरहीन करो मही भूज उठाई पणकीन सकल मुनी के आश्रमी जाई जाई सुखदीन. पुढे निघाले. अगस्त्य मुनीचे शिष्य सुतीक्ष्णजी त्यांच्या समवेत अगस्त्य मुनीच्या आश्रमात आले. अगस्त्यजींनी पूजा केली आणि महत्वाचं विचारलं. अबसो मंत्र देऊ प्रभू मोही. मंत्र तर विचारले पण महत्वाचं विचारलं. 1 वर्ष वनवासाचं शिल्लक आहे बाबा, माझा कोणाला उपद्रव होणार नाही असं वर्षभरासाठी ठिकाण सांगा. मग अगस्त्य मुनी महाराष्ट्रातलं ठिकाण सांग. श्रीरामा, त्र्यंबकेश्वरपासून उगम पावणारी गोदावरी नावाची नदी, त्या नदीला जिथे धनुष्याचा आकार आहे, 5 वटवृक्षाचं एकत्रीकरण आहे. त्या पंचवटीला 5 वडाची झाडं एका ठिकाणी होती म्हणून नाव पंचवटी. आताचं नाशिक. प्रभू आले. आल्यावर मैत्री झाली ते जटायू सोबत. गीध राज से भेट बही बहुबिरी प्रीती बढ़ाई. गोदावरी निकट प्रभु रहे पर्णग्रह छाई. पहिला मित्र महाराष्ट्रात भेटला देवाला जटायू. गिद्ध पक्षी आहे पण डोंगरे महाराज हा मित्र केवळ आंब्याच्या रसासाठी नव्हता. मित्राची पत्नी चोरून नेणाऱ्या रावणावर तुटून पडला, प्राणाची आहुती दिली. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान लक्षात घ्या. एक मित्र महाराष्ट्रात भेटला जगाच्या बापाला जो स्वतःच्या प्राणाची आहुती देतो, तो जटायू. लक्ष्मणजींनी 5 प्रश्न विचारले. माया कशाला म्हणतात, ज्ञान कशाला, वैराग्य कशाला म्हणतात, जीवश्वरातला फरक कोणता आणि तुमची भक्ती कशी प्राप्त केल्या जाते. प्रभूंनी उत्तर दिली. मयूर मोर तोरतय माया जिरवेश केल्या जीवनी काया गो गोचर जय लगी म्हणजे आई स्वशुभ माया जाने उभाई. वैराग्य रिद्धि सहित 3 गुणों का त्याग. ज्ञान सब में ब्रह्म देखना. जीव ईश्वर में फर्क. जो
माया के अधीन वो जीव, माया जिसके अधीन वो शिव. आपकी भक्ती कैसी पाहिजे जाते, जिससे मी प्रसन्न होता हूं. लक्ष्मणजीच्या प्रश्नाची उत्तर मिळाली. एक दिवसची घटना. लक्ष्मणजी आपल्या पर्णकुटीवर मानाला धार लावत होते. राम सीता आपल्या पर्णकुटीवर बसलेले आहे. त्याच वेळेला रावणाची विधवा बहीण, विधवा म्हणजे 1 मिनिट घेतो, तिचं नाव शूर्पणखा, तिच्या मिस्टरचं नाव विद्युत जिव्हा. थोडंसे कठीण नाव आहे तुकाराम बुवा, ताकद लागते थोडीशी. विद्युत जिव्हा, शूर्पणखेचा नवरा मारला रावणानं. बहीण विधवा केली रावणानंच, पण तिला एक मुलगा होता सांब त्याचं नाव. तो सांब दंड करण्यात बसला होता तपाला, खड्गाच्या प्राप्तीसाठी. सांब तप पूर्ण होत आलं होतं. एक दिवस लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले. फळ तोडण्यासाठी असा हात लक्ष्मणानं पुढे केला. त्याच वेळेला ते खड्ग म्हणजे चमकती तलवार याच्यासाठी येत होती. त्या तलवारीनंच विचार केला खड्गानं की झाडीमध्ये याच्याजवळ गेलं तर हा साधू संताचा नायनाट करणार, लक्ष्मणाजवळ गेलं तर हा साधू संताचं रक्षण करणार. मग खड्गानं निर्णय घेतला आणि फळे तोडण्यासाठी जो हात पुढे केला त्या हातात खड्ग आलं लक्ष्मणरावच्या. ही दंड करण्यातली घटना. चमकती तलवार याच्यात काय प्रभाव आहे बरं. म्हणून असं फेकलं एका वृक्षावर तर वृक्ष अर्ध्यातून कापल्या गेला. लक्ष्मणजीला वाटलं एकच वृक्ष तोडतं का अनेक तोडतं हे, म्हणून झाडीत फेकलं. तिथं तो बसला होता रावणाचा भाचा. रक्ताचा पाटच आला वाहत. आता धक्का बसला. कोण्यातरी तपस्व्याची हत्या झाली. खड्ग घेऊन उतरल्या चेहऱ्यानं लक्ष्मणजी आले. रामचंद्रानं विचारलं, तोंड का उतरलं रे? कोणी एक ऋषी मारल्या गेला दादा माझ्या हातून. डोळे मिटून ध्यान केलं प्रभूनं. लक्षात आलं, नाही चांगलं केलं. तो रावणाचा भाचा होता सांब. खड्ग त्याला मिळणार होतं, त्यानं साधू संतांची कत्तल केली असती. बरं झालं ते. पण आता बेसावध चालणार नाही लक्ष्मणा. आपल्याला सावध राहावं लागेल. त्याची माय बहुरूप्याचं नाटक करते शूर्पणखा. ती लेकाच्या वधाचा बदला घेणार. आजपासून सावध. तिथून सावधगिरी सुरू झाली. तिलाही स्वप्न पडलं रात्री मुलगा मेला. आणि ती सौंदर्य संपन्न होऊन तारुण्य संपादन करून रामचंद्राच्या पुढे येऊन या शब्दात बोलू लागले, तुम सम पुरुष नमो सम नारी.
माझ्यासारखी सुंदरी तुम्ही बघितली नाही, तुमच्यासारखा सुंदर पुरुष मी बघितला नाही. आतापर्यंत मला अनुरूप असा योग्य वर न मिळाल्यामुळे मी कुवारी आहे विद्वान सांगती कुवारी. डोंगरे बाबा, प्रभू तिच्याकडे नाही पाहत, सीतेकडे पाहतात. सीतही चितही कही प्रभू पाहता. सीतेकडे पाहून का बोलले? प्रभूला सांगायचं तू आहे कुवारी, पण ही माझ्या पुढे बसली माझी पत्नी आहे, माझं लग्न. तू कुवारी आहे ना, मग एक काम कर. अहै कुवार मोर लघु भ्राता, वो झोपड़ी के सामने बैठा है ना मेरा छोटा भाई लखन कुवार आहे. अरे ते कुवार आहे का? अरे त्याची तर उर्मिला गावात आहे अयोध्येत. मग प्रभू असं का? याला जशास तसं म्हणतात. लटका तुका लटक्या सवे लटक्या भावे वर्तत. तू विधवा असून कुवारी सांगते का? माझा लक्ष्मण लग्न होऊन कुवारा आली, मेरे साथ शादी करो. लखन ने सोचा 13 साल के वनवास में प्रस्ताव कई बार, लेकिन शादी का प्रस्ताव आज पहली बार आया है. क्या बोलते? शादी करो. तू क्या पागल हो गई क्या? मेरी पत्नी बनेगी तो भैया की भाभी की मेरी तीनों की सेवा आपको करनी होगी, और भैया की पत्नी बनेगी तो भैया की भाभी की तुम्हारी तीनों की सेवा मैं करूंगा. बोल फायदा किसमें? अजाएगा. हाँ मग तिकडे जाते. जाओ अकल रामाकडे. वो तो नौकर है जी, आप स्वामी में नौकरानी नहीं स्वामिनी बनना चाहते हो. क्या करते हैं स्वामी का? श्याम वर्ण वाला, मेरा छोटा लखन कितना सुंदर है, गौर वर्ण वाला. वो नहीं बोलता है ना ते. अरे छोटा भाई शर्मिंदा है, प्रयास करो. यांनी इकडे त्यांनी तिकडे. बरं का तुकाराम बाबा, 4 चक्कर मध्ये शूर्पणखा खऱ्या स्वरूपात प्रगट धावली सीतेवर. रामचंद्र प्रभूने आवाज दिला, लखन आता हिचं नाकनं कान काप. असं नाही म्हटलं. मग आज्ञाधारी लक्ष्मण होता, नाक कान काप म्हटलं, नाक कान का कापलं? इशारा केला, इशारा प्रभूने लक्ष्मणाला. लखन आलं ना, पहिलं 1 बोट, मग 4 बोट, आणि मग असं केलं. लखन हे बैल बाजारातली भाषा नाही, गाफा शिकारा. ते चालतं रुमालाच्या आत. बरेच बसले याच्यातले, त्यांना वाटलं बरा भेटला बाबा. बरं पुन्हा 1 4 आणि असं. 1 का मतलब स्वर्ग, स्वर्ग को कहते नाक. 4 का मतलब वेद, वेद को बोलते श्रुति, श्रुति का अर्थ कान. 1 ने इशारा नाकाचा, 4 ने इशारा कानाचा. असं केलं म्हणजे कट कर, कट कट कट. हा लखन हा भैया आदेश का धावला आणि एका तडाख्यात नाक ना कान उडवलं. पर्वतावरून गेरूची धार वाहावी असं रक्त वाहू लागलं. लक्ष्मण झालं, भाग जाओ यहाँ से.